नमस्कार आणि आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठवत असेल की नुकताच आपला स्वातंत्र्य दिन झाला आणि त्या दिवशी लाल किल्ल्यावरून आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या राष्ट्राला उद्देशून भाषणामध्ये आपल्या पूर्ण भारतभरातल्या अशा काही तरुणांना आवाहन केलं की ज्यांचं काही राजकारणाची पार्श्वभूमी नाही आहे अशा तरुणांनी, म्हणजे त्यांनी सांगितलं की असे 1,00,000 तरुण त्यांना हवे आहेत, अशा तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे आणि त्यांचं राजकारणात स्वागत आहे. तर असे जे तरुण येऊ इच्छितात त्यांच्यासाठी मला असं वाटतं की सध्या एक आदर्श आणि प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे आपले सध्याचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार खात्याचे राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ. एका छोट्या कार्यकर्त्यापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत हा त्यांचा जो प्रवास आहे तो अशाच एका ध्येयवेड्या तरुणाचा प्रवास आहे. आणि आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांना आमंत्रित केलेलं आहे. मुरलीधरजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आणि खूप आनंद होतो आहे की तुम्ही या आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहात. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही महापौर म्हणून किंवा नगरसेवक म्हणून तुम्ही सुरुवात केलीत आणि आता एक असा दिवस आला की ज्या दिवशी तुम्हाला फोन आला की तुम्हाला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. तुमचं आता वयाची 50शी सुरू आहे. आता थोड्याच काळात तुम्ही सुवर्ण महोत्सव तुमचा जो आहे तो साजरा करणार आहात आयुष्याचा. एका तुमच्या आयुष्याच्या सुवर्ण काळात तुम्ही आहात. हा सुवर्ण क्षण तुम्ही त्यावेळेला कसा घेतलात, तुम्हाला तो कसा अनुभवता आला? खरं तर मला असं काय होईल याची अजिबात कधीही शक्यता मला वाटली नाही. की कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ठीक आहे, काहीतरी प्रत्येकाचं एक ध्येय असतं, बरोबर, आणि त्यानुसार तो काम करत असतो, कुठले क्षेत्र असू द्या मित्र. हो. पण अपेक्षित नसलेलं अचानक जे होतं हो, ते कधीतरी मनाला खूप आनंद देणारं असतं, समाधान देणारं असतं, बरोबर, दुसऱ्या बाजूला जबाबदारी वाढवणारं असतं. बरोबर. त्यामुळे मी हा जो काही प्रसंग होता, मी नगरसेवक म्हणून काम केलं, मी महापौर म्हणून काम केलं. हो, पुणेकरांनी मला लोकसभेमध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. पण इथपर्यंत ठीक होतं. पण मी पहिल्याच टर्मला हो मंत्री होईल असं मलाही कधीही वाटलं नव्हतं. खरं आहे. पण माझा पक्ष असा आहे की मी जिथे काम करतो, ज्या संघटनेत मी गेले 30 वर्ष काम करतो, हो, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा त्याला न्याय देण्याचं काम, त्याचा सन्मान करण्याचं काम ज्या संघटनेमध्ये चालतं त्या संघटनेत मी काम करतो. त्यामुळे मला अभिमान वाटतो की एक सर्वसामान्य कार्यकर्ता, बरं, ज्याची कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, जसं तुम्ही म्हणालात, काही नाही. माझ्या घरात कधी माझे वडील, माझा भाऊ किंवा कोणी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा कधी नव्हते. आणि अशा कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून मी येतो, पुण्यासारख्या शहराचं प्रतिनिधित्व करतो. हो, आणि अशी संधी मिळते. मला असं वाटतं की हे सर्वस्वी माझ्या नेतृत्वाला, माझ्या पक्षाला त्याचं श्रेय जातं की एका कार्यकर्त्याला संधी दिली जाते, न्याय दिला जातो. त्यामुळे मी निश्चितपणे आता त्याच्याकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहतो. संधी तर मिळाली, बरोबर, जबाबदारी वाढली आहे, हो, आणि दिलंय ते काम चांगलं करावं. पण एक छोटासा कार्यकर्ता ते आता हे केंद्रीय राज्यमंत्री पद, हा खरं म्हणजे एक यशस्वी प्रवास आहे. आणि असं असताना कोणीही, म्हणजे हा असा जो प्रवास करतो तो यशस्वीच प्रवास म्हणायला पाहिजे. तर असं प्रवास करताना आपल्या स्वतःमध्ये काही गुणवैशिष्ट्य असतात, म्हणूनच आपण हा यशस्वी प्रवास करू शकतो. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची ह्या सगळ्या प्रवासामध्ये स्वतःची अशी काय बलस्थान आहेत असं तुम्ही कधी अंतर्मुख होऊन विचार केला आहे? मला असं वाटतं की कुठलंही क्षेत्र असो, केवळ राजकारणच नाही, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही त्याला यशस्वी प्रवास असं म्हणतो, हो, आपण म्हणतो की यशस्वी प्रवास कुठल्याही क्षेत्रात, हो, खरं ते समोर दिसताना खूप छान वाटतं, बोलायलाही छान वाटतं, यशस्वी प्रवास. बरोबर. पण मी नाही म्हणत, माझं स्वतःचं नाही सांगत, पण कुठलंही क्षेत्र असू द्या, एक यशस्वी प्रवास, यशस्वीतेकडे जाताना
जो काही कालखंड असतो त्याच्यामध्ये खूप काही संघर्ष असतो, खरं खूप काही चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. बरोबर. आणि या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की जेव्हा मी मागे वळून पाहतो, जेव्हा मी विचार करतो की 30 वर्ष मला हा सगळा माझा कार्यकर्ता म्हणून प्रवास आहे. हो. आजही मी कार्यकर्ताच समजतो स्वतःला. मला असं वाटतं की मला दिलेलं ते काम आहे. आता मला इथून मागे माझ्या संघटनेने काय केलं तर मला वॉर्डचा अध्यक्ष केलं, मला माझ्या या पुणे शहराचं युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं, मला पुण्याचं भारतीय जनता पार्टीचं मी सरचिटणीस झालो, मी राज्याचा आज सरचिटणीस आहे, मला माझ्या पक्षानं महापौर केलं. हो. आता मला माझ्या पक्षाने संधी दिली, मी खासदार झालो. जे काम देईल ते काम करणं मला असं वाटतं पहिलं हे ठरवलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे मला काय व्हायचं हा विचार नंतर केला. आत्ता जे दिलं मी त्याला न्याय देतो का, बरोबर, मला असं वाटतं हे पहिलं केलं पाहिजे. दुसरं, शेवटी मी तुम्हाला सांगतो की राजकारणात तर सगळ्यात जास्त अनिश्चितता कशात असेल तर ती राजकारणात आहे. खरं. आज तुम्ही इथं आहात, उद्या माहीत नाही तुम्हाला. याच्यात चढ उतार, यश अपयश हे राजकारणात तर खूप पाहावं लागतं. हो. काही काळ तर असा पण येतो की तुम्हाला संघर्षाची वेळ येते, तुम्हाला संयम ठेवावा लागतो. बरोबर. तेव्हा मला असं वाटतं की 30 वर्षामध्ये जेव्हा मी वळून पाहतो, जेव्हा मी आत्मपरीक्षण करतो, आत्मचिंतन करतो की हा प्रवास दिसताना खूप सोपा दिसतो, बरोबर, पण त्याच्यामध्ये तुमची निष्ठा, तुमच्या संघटनेप्रती, तुमच्या विचारांप्रती असलेली निष्ठा, तुमचा संयम आणि तुमचं ध्येय, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की तुम्ही एकत्रित त्याचा स्वतःमध्ये आत्मसात केल्या पाहिजे. बरोबर, बरोबर. तुमचं कर्तव्य आणि भावना या दोन गोष्टी वेगळ्या असल्या पाहिजेत, याचंही तुम्ही भान ठेवलं पाहिजे. नाही तर शेवटी एखादी वेळ वाईट आली तर भावनेच्या भरात आपण काही करून जातो. बरोबर. होत्याचं नव्हतं होतं. बरोबर. म्हणून मला असं वाटतं कर्तव्य, संयम, निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्मसात केल्या पाहिजे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचा समावेश तुम्हाला करून घेता आला पाहिजे. बघा, लोकांनी तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे, बरोबर ना? नक्कीच. लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणून घेण्यासाठी तुम्हाला खूप काही करावं लागतं. बरं. तुम्हाला खूप काही सॅक्रिफायसेस करावं लागतात, तुम्हाला खूप काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. मुरलीधरजी, अतिशय साधं घर, म्हणजे ज्या घरात तुम्ही मोठी स्वप्नही कधी बघितली नसतील असंच घर, आईवडिलांचे अतोनात कष्ट तुम्ही बघितलेले आहेत. आणि एकंदरीतच या सगळ्या काळामध्ये ज्या लहान गावात तुम्ही वाढलात आणि मग नंतर तुम्ही पुण्यात आलात, पण हे बालपणीचे दिवस आता या ठिकाणाहून मागे वळून बघताना तुम्हाला कसे वाटतात? आता तुम्ही मला विचारताय, तुम्ही माझ्याशी जे बोलताय ते बोलत असतानाच मी सगळं माझ्या समोर चित्र निर्माण मोठ्या गावात गेला, स्पष्ट केलं. मी गावात गेलो, माझ्या नवी पेठेतल्या छोट्या घरात गेलो. हो. मला असं वाटतं की खरं तर मी नशीबवान आहे की आईवडिलांची पुण्याई आहे, त्यांनी केलेले कष्ट आहेत. खरं आहे. आणि अगदी छोट्या गावात, माझं गाव इथून पुण्यापासून 20 किलोमीटरवरती गाव आहे माझं, मोठं गाव. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. बरोबर. मग वडिलांना पुण्यामध्ये नोकरी मिळाली. पहिले वडील पुण्यात नोकरी करायचे, जी मिळेल ती नोकरी काही करायचे. बरं. म्हणजे अगदी वडिलांनी माझ्या मंडईत हमालीसुद्धा केली आहे. बरं. पुण्यातल्या आपल्या वडिलांना परमनंट अशा पद्धतीनं, म्हणजे नोकरी नव्हती, आम्हाला घरही नाही पुण्यात कुठं. बरोबर. त्यामुळं गावाला फॅमिलीन वडील पुण्यात उत्पन्न पण तसं काही नाही. आणि गावाला म्हणजे आमचा तालुका असा आहे की मुळशी तालुक्यामध्ये बागायती शेती कधी नाही झाली. जास्त पाऊस असलेला डोंगराळ भाग म्हणजे मग भोर, वेल्हा, मुळशी असे हे जे तालुके आहेत, आमचे इकडचे तालुके सदन आहेत. म्हणजे आमचं बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, हे कसं आहे की एक समृद्ध अशा प्रकारची तिथे शेती केली जाते, सलग शेती असते, बागायती आहे, ऊस आहे. आमच्या भागामध्ये छोटी छोटी खासर म्हणतो आपण त्याला, भात शेती, फक्त जादा पाऊस असल्यामुळे फक्त भात शेती होती, वर्षात एकच पीक काढलं जायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं की शेती मर्यादित, आणि तसं सह्याद्रीच्या कुशीतला सगळा भाग, आणि त्यामुळे जेमतेम वर्षभर खायला पुरेल घरी आपल्याला तेवढाच आमचा तांदूळ, इतकी शेती. त्यामुळे फार उत्पन्नाचं साधन नाही. वडिलांना नोकरी नव्हती, वडिलांना पुण्यात नोकरी लागली तेव्हा आमची फॅमिली वडिलांनी पुण्यात आणली. नव्या पेठेमध्ये खूप छोटं घर, 10 बाय 10चं घरसुद्धा आमचं आम्ही भाड्याने घेऊ शकलो. म्हणजे त्यावेळेस ते घर जे होतं आमचं नवी पेठेत वाड्यातलं, 10 बाय 10ची खोली होती जिथं आम्ही भाड्याने राहत होतो. तिथून हा सगळा प्रवास आहे. मला असं वाटतं की मला कधीही असं वाटलं नाही, कारण वडील असतील, खूप कष्ट त्यांनी केले. आमची आई गावाला अगदी आत्ता एक थोडंसं वय, थोडं जादा वयाच्या यांनी पाहिलं तर शेतीत जायला
आता कमी झाले. तर आई वडील माझे अगदी 10 वर्षापूर्वी सुद्धा गावाला जाऊन शेती करत होते. म्हणजे कष्टाचा पिंड होता. म्हणजे भात लावणी, भात काढणी हे जे असतात त्याला दरवेळेला आमची फॅमिली गावाला जाऊन ते करत आली. बरं. आमचं शिक्षण केलं, आम्हाला चांगल्या संस्कारामध्ये घडवलं आणि म्हणून मला असं वाटतं की हा सगळा प्रवास. घरात तुम्ही किती जण होतात त्यावेळेला? मी आणि माझे 2 भावंड, माझा दोन्ही मोठी भाऊ, एक भाऊ आणि एक बहीण, आम्ही 3 भावंड आणि आई वडील हे 5 लोक आम्ही 10 बाय 10च्या घरात कसे कसे राहत होतो. पण काही नव्हतं, मी तुम्ही म्हणाल तसं काही अशी स्वप्न विप्न काही बघायची मुळात परवानगीच नव्हती. परवानगी म्हणजे स्वतःची परवानगी लागते, काही नाही, काही संबंध नाही. कसं तरी इथं आपण राहतोय, आनंदाने राहिलं पाहिजे, पुढचे दिवस पुढे. असं कधीही इतकी मोठी स्वप्न बघण्याचा तर कधी आयुष्यात मला वाटतं की प्रश्नच नव्हता. बरोबर. पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये जसे जसे दिवस बदलत गेले, मी या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली, तेव्हाही कधी असं स्वप्न पाहिलं नाही की मी पुण्याचा महापौर होईल, मी कधीतरी पुण्याचा खासदार होईल, असं कधी नाही. त्या संघटनेप्रती, त्या विचाराप्रती काम करायचा निर्णय, आणि त्यानंतर एक स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, बरोबर, एक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता, इथून सुरू झालेला प्रवास मग हळूहळू इथपर्यंत घेऊन आला. मला तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तुम्ही काही दिवस जात होतात, एकीकडे त्याच्यानंतरच तुम्ही कुस्तीसाठी कोल्हापूरला गेलात, तिथे तालीम होत होती, म्हणजे संस्कारही होत होते आणि शरीर सौष्ठव ज्याला म्हणतात तेही तुम्ही कमावलेलं होतं. तर हे संस्कार नंतर कुस्ती तालीम करून मिळणारा जो आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वास आहे, आणि मग त्याच्यामुळे नंतर गणेशोत्सव, राजकारण हे सगळं समोर जे आलं, तर या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्ही गणेशोत्सवात आणि राजकारणात छान तग धरून उभे राहू शकलात, किंवा काय वेगळी संधी तुमच्याकडे चालून आली का? मी म्हणालो तसं असं काही ठरवून नव्हतं. शेवटी संघाचा स्वयंसेवक हा काही काळापुरता मर्यादित नसतो, ते विचार आयुष्यभर सोबत घेऊन जायचे असतात. त्यामुळे ते तर काही दिवसापुरतं असं नव्हतं. संस्कार तेच होते, विचार तेच होते. आजही पक्षात काम करत असताना आमची जी काही मातृसंघटना आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघच आहे, आणि त्यामुळे ते संस्कार जे घडले ते आयुष्याला पूर्ण आहेत. त्यामुळे त्याच चौकटीत किंवा त्याच विचारावरती चालणार काम करणार कार्यकर्ता. दुसरं गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता हे नैसर्गिकरित्या झालेलं. नवी पेठेमध्ये आमचं छोटं मंडळ होतं, मी कोथरूडला राहायला आलो, आम्ही नव्यानं मंडळ सुरू केलं, मी त्या मंडळाचा अध्यक्ष सुरू झालं होता. पुण्यामध्ये अशी असंख्य उदाहरणं आपल्याला दिसतील की पुण्याच्या गणेश उत्सवामधनं तयार झालेला एक सामाजिक कामातून, गणेश उत्सवातून तयार झालेले अनेक नेतृत्व आपल्याला पुण्यामध्ये दिसतील मागच्या काळामध्ये सुद्धा, आजही. त्यामुळे त्यातलाच एक मी स्वतःला समजतो. बरोबर. त्यामुळे संघाचे संस्कार, त्या विचाराचे संस्कार आणि गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून तो पिंड सगळ्याचं कुठं ना कुठं तरी एकत्रित होत गेलं. आणि मग राजकीय पक्षाचा, संघटनेचा कार्यकर्ता, आजही मी कार्यकर्ताच आहे. मी आजही तुम्हाला सांगतो की आजही संघटने, मी जरी केंद्रात मंत्री असलो तरी मी महाराष्ट्राचा, आज माझ्या पक्षाचा सरचिटणीस आहे. त्यामुळे याच्यावरती काम करायचे संस्कार आहेत, त्या पद्धतीने काम. त्यामुळे हळूहळू संस्कार होत गेले जी, आणि जो आत्मविश्वास मिळत गेला तो संघटनेसाठी वापरला गेला. अगदी ऐन तरुणपणाचा तो काळ होता, आणि त्या काळामध्ये म्हणजे तो काळ असा असतो की अनुकरणप्रिय असतो, आकर्षणं असतात. अशा या काळामध्ये तुम्ही संघटनेचंही काम करत होतात आणि काही स्वप्नही बघायला सुरुवात झाली होती. अशा वेळेला तुमचे आदर्श कोण होते, काही सांगू शकाल का? नाही, मला असं वाटतं की मी मागाशी जसं म्हणालो की मुळात त्या ज्या विचारातनं घडलो, संघ परिवारातनं, त्या विचारातनं घडलेला कार्यकर्ता असल्यामुळे स्वाभाविकपणे एका विशिष्ट दिशेला प्रवास सुरू झाला, मार्ग ठरला. बरोबर. की या दिशेनं जायचं आहे, काम ठरलं. शेवटी त्या क्षेत्रामध्ये काम करताना मग आपल्याला एका विशिष्ट ध्येयापर्यंत जायचं आहे. आपल्याला काम करताना काहीतरी शेवटी कार्यकर्ता अपेक्षा असतात. फार काय अपेक्षा नाही. पहिलं तर म्हणजे मी मागाशी सांगितलं, गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता माझी पहिली त्यावेळेस धडपड काय होती, माझ्या गणपती मंडळाच्या गणेश उत्सवाच्या आरतीला एखादा नगरसेवक पुण्यातला आला पाहिजे, अशी स्वप्न त्यावेळेची. बरोबर आहे. एक कार्यकर्ता. मग वाढत गेले की मला कधीतरी नगरसेवक होता येईल का. पण हे मला याच्यापेक्षाही मी काय काम केलं पाहिजे, मला या सगळ्या याच्यात नगरसेवक म्हणून काम करायचे, जनतेची सेवा करता येईल, हा सगळा विषय होता विचारात. त्यामुळे हा सगळा प्रवास जेव्हा सुरू झाला, मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून, एक हे म्हणून त्या विचारात काम करणारी बरीच मंडळी, जी त्यांचा प्रभाव माझ्यावरती होता. प्रमोदजी महाजन असतील, मुंडे साहेब असतील, आमचे गडकरी साहेब असतील, ही माणसं, त्यांना पाहत आम्ही मोठे झालो. प्रमोदजी महाजनांचं नाव तुम्ही घेतलंय, आणि आपण मुलाखतीला येण्यापूर्वी तुम्ही तुमची आठवण सांगत होतात की या दूरदर्शन केंद्रामध्ये
म्हणजे इथे या दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी प्रमोदजी येत होते आणि एक कार्यकर्ता म्हणून इथेच तुमचं हो तो किस मला आज इथं आलो मला आठवलं, कारण या पुण्यातल्या दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन त्यावेळेला प्रमोदजींच्या हस्ते होतं. हो. आणि माझं घर जवळच या पलीकडच्या 2 चौक पुढे गेलं की माझं घर. बरोबर. आणि आम्हाला कळलं की आज आपले देशाचे नेते प्रमोदजी आपल्या भागात येत आहेत. बरोबर. नवीन या दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन आहे. मला आजही तो किस्सा आठवतो, आजही तो प्रसंग आठवतो. माझ्या चौकापासून मी त्या पोलीस थापा प्रमोदजींच्या गाड्यांच्या मागे पळत इथपर्यंत आलो की मला त्यांना बघायचंय, मला त्यांना सांगायचं की मी इथला कार्यकर्ता आहे. पण बघा त्यावेळेला मला पोलिसांनी आज सोडलं नव्हतं. आज मला तो प्रसंग इतका माझ्या डोळ्यासमोर आला की प्रमोदजींना बघण्यासाठी जवळजवळ 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर पळत त्यांच्या गाड्यांच्या मागे पळत आम्ही इथपर्यंत आलो, पण त्यावेळेस त्यांची भेट होऊ शकली नव्हती. आज हा प्रसंग मगाशी मी बोलता बोलता मला आज आठवला. पण मला असं वाटतं की तुमच्यासाठी तो भाऊक करणार आहे. आम्हाला मात्र आनंद आणि अभिमान देणारा आहे की असे मुरलीधरजी जे इथे धावत आले होते पण आतमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, आज अतिशय मानाने या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. मला तुम्हाला पुढे जाऊन सतत तुमच्या बोलण्यामध्ये गणेशोत्सवाचा उल्लेख येतो आहे, तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की पुण्याचा गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव, ज्यांनी अनेक चांगले कार्यकर्ते घडवले, नेते दिले, या गणेशोत्सवाचं, या सार्वजनिक गणेशोत्सवाचं आणि पुण्याच्या गणेशोत्सवाचं तुम्ही काय वैशिष्ट्य सांगाल? एक तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की म्हणजे देशाला माहिती आहे की स्वातंत्र्यप्राप्तीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाज संघटित झाला पाहिजे, समाज एकत्र आला पाहिजे. बरोबर. यासाठी माननीय लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती बाहेर आणला, त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं. का दिलं? तर या देशाला स्वातंत्र्य मिळावं, इंग्रजांच्या या पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी समाज संघटित व्हावा, त्यासाठी हे निमित्त होतं. शिवजयंती, गणेश उत्सव. बरोबर. मला असं वाटतं की या गणेश उत्सवाचा उद्देश लोकमान्यांचा हाच होता आणि त्याच्यात बऱ्याचशा अंशी आपण यशस्वी झालो, लोक संघटित झाली आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यप्राप्तीचं स्वप्न पूर्ण करताना त्याचंही योगदान आपल्याला कधीच विसरता येणार. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमच्या गणेश उत्सवाची अनेक स्थित्यंतर आम्हाला पाहायला मिळाली. कधी तो समाजाला आवडणारा होता, कधी तो समाजाला न आवडणारा सुद्धा झाला. पण माझं प्रामाणिक मत असंच आहे की जरी गणेश उत्सव मंडळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, एखादा कुठंतरी काहीतरी अनुचित प्रकार घडला म्हणून सगळाच गणेश उत्सव आमचा वाईट आहे किंवा गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता हा चांगला वागत नाही, संस्कार, ही जी काही भावना मला असं वाटतं की समाजामध्ये कुठंतरी एक त्याला बळ प्राप्त होत होतं या विचारांना. पण मी सांगेन की समाजामध्ये मोठ्या संख्येनं मी तुम्हाला सांगतो की गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता अत्यंत प्रामाणिकपणे हा गणेशाचा भक्त असतो. तर गणेश उत्सव साजरा करताना तो त्याचं मंगलमय वातावरण कसं राहील, त्याचे धार्मिक अधिष्ठान कसं जपता येईल याचा विचार करतो. तो 12 महिने समाजाच्या अडीअडचणीसाठी उभा असतो. उदाहरण द्यायचं झालं पूर आला, उदाहरण द्यायचं झालं दुष्काळ आला, उदाहरण अगदी अलीकडचं द्यायचं झालं तर कोरोनाचा काळ आला. या सगळ्या काळामध्ये गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची ओळख कायम जपली. काही वेळेला मला असं वाटतं की हा विचार बदलायचा म्हणून की काय नव्यानं ओळख गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कळून दिली. कोरोनाच्या काळात बघा माणसं 5 फुटाच्या अंतरावर एकमेकाशी भेटायला किंवा बोलायला तयार नाही. खरं. पण त्याच कठीण काळात माझा पुण्याचा गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावरती होता. तो औषधं देत होता, तो जेवण देत होता, तो रेमडेसिवीर पुरवत होता, तो लसीकरणासाठी नोंदणी करत होता, तो सर्वसामान्य माणसाला बेड उपलब्ध करून देत होता, आरोग्य सुविधा देत होता, त्याला जीवनदान देण्यासाठी काम करत होता. आणि हे समाजाने पाहिलंय. पण ही एक बाजू. दुसरी बाजू मी माझं म्हणणं नाही की 100% हे सगळं बरोबर चाललंच, पण अजूनही त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी सुधारण्यासाठी आम्हाला वाव आहे. समाजाला याच्यामध्ये जसं लोकमान्यांनी हा उत्सव संघटित समाज करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग केला किंवा आणला, मला असं वाटतं आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समाज हा आमच्या गणेश उत्सवामध्ये सहभाग वाढला पाहिजे, लोकसहभाग वाढला पाहिजे, तो कमी होता कामा नये. जर कमी होत असेल तर आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही कुठे चुकतोय का आता. तर हा आमचा उत्सव ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे, 130 वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा आहे या पुण्यात. आणि पुण्याने सार्वजनिक गणेशोत्सव हा देशभरात पोहोचवला. आज दिल्लीत सुद्धा गणेश उत्सव होतात. मला असं वाटतं की मग आमच्या या गणेश उत्सवाला परदेशातही होतो, परदेशात होतो आणि खास पुण्याहून ढोल पथक तिकडे जातात. आज बघा म्हणजे तुम्हीच सांगितलं
आज UK मध्ये, USA मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जिथे जिथे आपली मराठी माणसं जात आहेत तिथे तिथे उत्सव होत आहे. जगभरात आमचा उत्सव पोचला आहे. मग आता आमची जबाबदारी अशी आहे की लोकसहभाग वाढला पाहिजे, आमच्या उत्सवाचं मांगेल्य आम्हाला जपता आलं पाहिजे. आज आमच्याकडे उत्सव म्हणून लोकांना स्वतःहून यावं वाटलं पाहिजे. म्हणून आमच्यासारख्या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, मी जरी केंद्रात काही मंत्री आहे, देशाचा मंत्री, पण माझी पहिली ओळख मी गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता ही कायम राहणार आहे. म्हणून मला माझा गणेश उत्सव मंडळ या शहराचा गणेश उत्सव जो आहे तो मला पुन्हा एकदा त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आम्हाला सगळ्यांना निश्चितपणे काही काम करावं लागणार. घरामध्ये साधारण राजकारणासाठी थोडेसे नाखुश होते, तर हे नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा जबाबदारी तुम्हाला मिळाली तेव्हा घरच्यांनी याचं स्वागत कसं केलं? मी म्हणालो तसं की एक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जो समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये स्वतःची नव्यानं किंवा नवीन ओळख करून देण्यासाठी आम्ही धडपडतो. बरोबर. म्हणजे मी तर आठवतोय, मी आता 28-29 वर्ष माझ्या मंडळात झाले. मी एकदाही कधी साऊंड सिस्टीम DJ हा प्रकार अलीकडे आला कधी लावला नाही. माझ्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये कधी गुलाल होत नाही. माझ्या मंडळाच्या 10 दिवसाच्या उत्सवात कधी सिनेमातली किंवा कुठली गाणी लावली जात नाही. मी इतक्या गोष्टी जर आम्ही कार्यकर्ते पाळतोय, पण मी म्हणालो तसं की ती परिस्थिती अशी होती की घरामध्ये सुद्धा अरे कशाचं मंडळ, कशाचं काम, कसला पक्ष, कशाला काहीतरी, ही एक का होती तर आपण खूप सर्वसामान्य माणसं आहोत. बरोबर. आपल्याला हे नाही, आपण तू शिक्षण घे, तू नोकरी कर, कुटुंबाकडं बघ. बरोबर. स्वाभाविक तुम्ही गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे, राजकीय पक्षात कार्यकर्ता नाही, किती म्हटलं तरी तुमचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असतं. तुम्ही कुटुंबाला वेळ देत नाही. आणि मग शेवटी समाजामध्ये आई असेल, वडील असेल, यांना नाही म्हटलं तरी असा विचार कुठंतरी लोकांमध्ये बसताना उठताना, काय तुमचा मुलगा चौकातच असतो, काय तुमचा मुलगा ते मिरवणुकीतच असतो, तुमचा मुलगा शाळेत जातो की नाही, तुमचा मुलगा काय ते पक्षाचं काम करायला लागलाय, घरात वेळ देतो की नाही, शाळेत जातो की नाही. बरोबर. हे जे सुरू होतं ना, त्यामुळे स्वाभाविकपणे आईवडील किंवा कुटुंब, राजकीय पक्षात काम करणं, कार्यकर्ता म्हणून तू काम करणं किंवा तुला पुढं तिथं काम, असे कुठलीही मला मानसिकतेमध्ये मला नाही सुरुवातीच्या काळात दिसले. आणि मला असं ते मला पूर्ण सपोर्ट करण्याची आमची परिस्थितीच नव्हती. वडील बँकेत शिपाई म्हणून नंतर नोकरी लागले. छोट्याशा घरात आम्ही राहत होतो, 3 भावंडांचं शिक्षण, गावाला आजी आजोबां सगळं ते पाहणं. त्यामुळे मी काहीतरी आउट ऑफ द ट्रॅक, म्हणजे मी काहीतरी एक वेगळं काहीतरी करायला चाललोय, तर ते नको करू बाबा. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, हे आपलं काम नाही. आपलं घर बघ, आपली शाळा शिक, कॉलेजला जा, हेच घरच्यांचं म्हणणं असायचं. त्यामुळे फार काही मला सुरुवातीच्या काळात विरोध नाही झाला, पण माझं केलेलं काम मी करत असलेलं फार आवडतही नव्हतं घरी. बरोबर. पण हळूहळू जसं मी माझ्याबरोबरचे सहकारी वाढले, काम वाढलं, लोकांच्यात लोक काम करणार कार्यकर्ता म्हणून हळूहळू ओळख होत गेली. बरोबर. स्वाभाविक मग हळूहळू नाही म्हटलं तर आईवडिलांना वाटायला लागलं की अरे 4 लोक कुठंतरी कौतुक करायला लागलेत की अहो तुमचा मुरलीधर भेटला होता. त्यांनी मला त्याला एक काम सांगितलं, त्यांनी केलं. आमच्या गल्लीत हा विषय होता, आमच्या रस्त्याचा तो प्रश्न होता, आमच्या ड्रेनेजचा प्रश्न होता, गणेश उत्सव खूप चांगला करतो आम्ही सगळे. हळूहळू मग ते कुठंतरी मग तो विषय संपला आणि मग जे करतोय ते कर. मुरलीधरजी, एक सामान्य कार्यकर्ता, त्याच्यानंतर नगरसेवक, मग महापौर, आणि मग हे असे टप्पे पुढे पुढे जात जेव्हा तुम्ही पुण्याचं खऱ्या अर्थाने महापौर म्हणून नेतृत्व करत होतात, हा सगळा काळ एक परिपक्वतेचा पण असतो. तुम्ही संघटनेतल्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जवळजवळ जात गेलात, तर अशा वेळेला मग हा परिपक्व होण्यासाठी मग तिथे सत्ता असते, ती टिकवण्यासाठी धडपड करावी लागते, काही आव्हानं असतात. तर हे सगळं आपल्याला सांभाळता यावं म्हणून मोठ्या कोणत्या नेत्यांची तुम्हाला त्यावेळेला मदत झाली, कोणाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं? या सगळ्या प्रवासात खूप लोक भेटले की ज्यांचं नेहमीच सातत्यानं मला मार्गदर्शन मिळालं. मग मी मागाशी म्हणालो तसं माननीय मुंडे साहेब होते, हो. मग देवेंद्रजींचा सहवास मिळाला. संघटनेत काम करताना मी पुण्यामध्ये माझे सगळे नेते जे आहेत त्याच्यामध्ये अगदी गिरीश बापट साहेबांचा उल्लेख करीन, अनिल शिरोडेंचा उल्लेख करीन, विजय काळे, ही विश्वास गांगुडे, ही सगळी माणसं जी होती आमची, बरोबर, यांच्यासोबत काम करत करत मी लहानाचा मोठा झालो. यांचं मार्गदर्शन मला खूप त्या काळात मिळालं. बरोबर. अलीकडच्या काळात अगदी मग देवेंद्रजी मी म्हणाल तसं चंद्रकांतदादा पाटील वगैरे ही सगळी मंडळी ज्यांच्याकडे एक आदर्श म्हणून आपण पाहिला, या मंडळींचा सहवास मिळाला, मार्गदर्शन मिळालं.
पण मला काय वाटतं की हे तर गरजेचंच असतं, पण एखादं तुम्हाला पद मिळणं, एखादं जबाबदारी तुम्हाला मिळणं, मला असं वाटतं की तुम्ही त्याला न्याय द्यायचा जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न कराल ना, बरोबर, तुम्हाला जबाबदारीची जाणीव होते आणि ही जबाबदारीच तुम्हाला परिपक्व बनवते. बरोबर. त्यामुळे परिपक्वता ही तुमच्या जबाबदारीच्या जाणीवेतून तुम्हाला येते. खरं आहे. तुम्ही दिलेलं काम जर त्याला न्याय द्यायचं ठरवलं, मला काम का दिलंय, मला कशासाठी दिलंय, याची जर जाणीव आपण ठेवली ना, मला उदाहरणार्थ मला जर तुम्ही पुण्याचं महापौर म्हटलंय, तर मी या पुण्याचा पालक आहे, मी या पुण्याचा कुटुंब प्रमुख आहे. बरोबर. मग कोविड येऊ, पुण्यामध्ये पूर येऊ, हो, पुण्यामध्ये कुठली नागरी समस्या येऊ किंवा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ, बरोबर, त्यावेळेला तुम्हाला कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही कुठे आहात बरोबर, हे स्वतःला तपासा. बरोबर, तुम्ही काय काम करणार आहात, तुम्ही जबाबदारीचं भान आहे का तुम्हाला, बरोबर, तुमची नैतिक जबाबदारी आहे. हे जेव्हा उदाहरण दिलं मी, हे जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला दिलेलं काम जे आहे त्याला तुम्हाला दिलेल्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे. बरोबर. आणि मागाशी म्हणाल तसं लोकांनी जर तुम्हाला चांगलं म्हणायचं असेल तर तुम्हाला चांगलंच काम केलं पाहिजे. निश्चित. मग मला असं वाटतं की नैसर्गिकरित्या दिलेल्या कामाला, दिलेल्या जबाबदारीला जर तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केलात प्रामाणिकपणे, तर नैसर्गिकरित्या त्याला तुम्हाला एक परिपक्वता तुमच्यामध्ये, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला आलेली दिसून येईल. ती आणावी नाही लागत. बरोबर. तुम्हाला ती, जसं मी म्हणालो, नैसर्गिकरित्या येते. कधी येते? दिलेल्या कामाला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करा, तुम्ही दिलेलं काम प्रामाणिकपणे करा, त्यातनं तुम्हाला जबाबदारीची जाणीव होईल. बरोबर. आणि मग वेगळ्या प्रकारे जाऊन काहीतरी तुम्हाला परिपक्वता आणण्याचं काही इथं कुठं मशीन नाही, बरोबर, इथं कुठं यंत्रणा नाही, बरोबर, ती याच्यातनंच येते. काळ हा एक मोठा गुरु आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही पुण्याचं महापौरपद जेव्हा तुमच्याकडे आलं 2019 साली, आणि त्याच्यानंतर लगेचच कोविडचा काळ आला, मला असं वाटतं सत्वपरीक्षा बघणारच असा तुमचा तो काळ असेल. आणि खऱ्या अर्थाने एक कठीण काळ तुमच्या आयुष्यातला असं म्हणायलाही हरकत नाही. तर साधारण त्यावेळेला महापौर म्हणून असताना जे काही तुम्ही कोविडच्या काळात पुण्यासाठी केलं, त्याच्याकडे आता तुम्ही बघता त्यावेळेला कसं वाटतं? की पहिलं तर मला असं वाटतं की ते मागे वळून तो काळा प्रवास आठवू पण नाही, इतकं भयानक होतं. नाही, खरं म्हणजे. आणि मी म्हणालो तसं की मला शेवटी कुटुंब प्रमुख म्हणून, या शहराचा पालक म्हणून मी त्याच्याकडे पाहिलं. आज विचार केला बघा, आपल्या लक्षात जर आणलं तर 10,000 लोक, 10,000 लोक पुण्यातली कोविडच्या काळामध्ये मृत्युमुखी पडले. बरं. म्हणजे नको असं वाटतं की तो विचार पण नको मनाला. खरं खरं खरं. पण मला समाधान याचं वाटतं की त्यावेळेला मी कुटुंब प्रमुख म्हणून जरी असलो, मी एकटा काही करू शकत नाही, बरोबर, किंवा करूच शकलोच नसतो. पुणेकर संकटाच्या काळामध्ये एकत्र येतात. पुणेकर अवघड परिस्थिती असेल त्यावेळेला एक होतात. याचं चित्र मला कोविडच्या काळात पाहायला मिळालं. मी ते अनुभवलं. पुण्यातली मी म्हणाल तसं गणेशोत्सव मंडळ, पुण्यातल्या सामाजिक संस्था, पुण्यातला जबाबदार नागरिक, पुण्यातला अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्ष पण सुद्धा त्याच्यात येतात. ही सगळी माणसं, आपल्या सगळ्या व्यवस्था, पोलीस असतील, महापालिका असेल, या सगळ्या व्यवस्थांनी सुद्धा खूप काम केलं साहेब. म्हणजे मला कौतुक वाटतं की माझ्या पुण्यामध्ये कोविडचा ज्या वेळेला प्रादुर्भाव वाढला, मोठं शहर आहे, 60 लाखाच्या पुढे गेलो आपण आता लोकसंख्येत, प्रादुर्भाव तितक्याच वेगाने, तितक्याच मोठ्या प्रमाणात झाला. पण नंतर आम्ही अशा पद्धतीने सगळ्यांनी काम केलं, बरोबर, की त्याचा आदर्श देशाने घेतला. खरं. पुण्याची उदाहरणं इतर देशात, इतर राज्यामध्ये, इतर मोठ्या शहरांमध्ये पुण्याचा आदर्श, पुण्याची जी काही कार्यपद्धती होती ती ठेवली गेली, त्याच्यावरती इतर महापालिकांनी काम केलं. म्हणून मला असं वाटतं की तो वाईट काळ होता, तो न आठवलेलाच बरा. पण वास्तव जे होतं ते नाकारता येत नव्हतं. पण या कठीण काळात खरंच तुम्ही म्हणाल तसं ती सत्वपरीक्षा होती. खूप अडचणीनं सामोरं जावं लागलं. पण मला असं वाटतं की परमेश्वराची साथ होती, पुणेकर एकत्र होते, आणि आपण कुठलंही राजकारण विरहित त्याच्यामध्ये काम केल्यामुळे मला असं वाटतं ईश्वराने सुद्धा साथ दिली आपल्याला. महापौर म्हणून करोनाच्या काळातनं पुण्याला तुम्ही यशस्वीरित्या बाहेर काढलं. पण त्याच काळात एक चांगली गोष्ट अशी होती की केंद्रामध्ये मोदीजी होते. तो पुण्यासाठी म्हणून जेव्हा आपण काही योजना आखत होतो आणि महापौर म्हणून तुम्हाला या योजना केंद्राकडे पाठवायच्या होत्या, तर अशा कोणत्या योजना प्राधान्याने तुम्ही केंद्राकडे पाठवल्यात की ज्या पुण्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या? जेव्हा मी महापौर म्हणून जबाबदारी स्वीकारली, मला काम मिळालं, मी कामच म्हणेन, मी प्रथम सेवक, जसं आपण मोदीजी म्हणतात प्रधान सेवक, तसं पुण्याचा महापौर म्हणजे आपण प्रथम नागरिक म्हणतो. तर मी तर त्याला प्रथम सेवक म्हणाल. माझ्या मनात तीच भावना आहे की प्रथम सेवक आहोत आपण. बरोबर. त्यामुळे तुम्ही पुढे आलं पाहिजे. आता स्वतः तुम्ही काय करता ह्याला मत. त्या काळात पुणे हे शहर बघा आपलं
भौगोलिकदृष्ट्या तर राज्यात आपण आता सर्वाधिक मोठं शहर झालं. स्वाभाविकपणे आमचं जर शहर इतकं मोठं आहे तर शेवटी या शहराच्या पायाभूत सुविधा, नागरी सुविधा याच्यावरती निश्चितपणे आम्हाला खूप काम करावं लागलं. बरोबर. आणि त्यामुळे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या माध्यमातून पुण्याचे अनेक विषय मला त्या काळात मांडता आले, पूर्ण करता आले. पुण्याचे प्रश्न महापालिका म्हणून मला खूप कामं करता आली. केंद्र सरकार म्हणून जर मी जास्त अगदीच 2-3 मोठ्या प्रकल्पाचा जर विचार केला तर नदी सुधार प्रकल्प आहे, नदी पुनर्जीवन प्रकल्प आहे. हो. पुण्यासारख्या महापालिकेला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय आणण्यात मला यश आलं. बरोबर. मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना ही कल्पना मांडली. लोकांना वाटलं ठीक आहे, राजकीय घोषणा म्हणून काहीतरी केली असेल, असं कुठं मेडिकल कॉलेज महापालिका वगैरे करू शकत नाही. पण मी स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून ती कल्पना मांडली, पण मला महापौर म्हणून त्या काळात मला ती ताकद मिळाली, मी ते पूर्ण करू शकलो. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं पुणे महापालिकेला स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई महापालिकेची महाविद्यालय झाली 2. पण स्वातंत्र्यानंतर बघा आता किती वर्ष आली, 75 वर्षापेक्षा जास्त आपण या काळात एकही महानगरपालिकेचं महाविद्यालय झालं नाही, ते पुण्याचं झालं. आज 4थं वर्ष येते बरोबर की महापालिकेचं स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आपलं सुरू झालं. मला त्याचा एक जास्त आनंद वाटतो. चांदणी चौकासारखा प्रश्न मार्गी लागला. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हजारो कोटीची कामं पुण्यामध्ये झाली. असे अनेक कामं मला केंद्र सरकारच्या माध्यमातून ॲज अ महापौर म्हणून, ॲज अ मेयर पुण्याचा म्हणून, मेट्रो, कागदावरची मेट्रो आज आमची धावायला लागली. खरं. आज आमची कागदावरची वर्षानुवर्ष केवळ घोषणा होत होत्या. तत्कालीन व्यवस्थेमध्ये मी या पुण्याचा महापौर होतो म्हणून मला या मेट्रोत सुद्धा खूप काम करायला मिळालं. बरोबर. भूसंपादन असेल, त्या मेट्रोचे नव्यानं DPR करणं असेल, त्याला मान्यता मिळवणं असेल, बजेटमध्ये त्याला निधी मिळवणं असेल, अशा अनेक स्तरावरती काम करता आलं. त्यामुळे मेट्रो, नदीचे प्रकल्प, BSVPची मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आता घरनिर्मिती होती आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोठी घरांची निर्मिती होती आहे. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 350 नव्यानं इलेक्ट्रिक बसेस मला आणता आल्या. हे मला माझ्या काळात, मी नाही, मला व्यक्तिगत नाही, माझं घ्यायचं, मला ती व्यवस्था म्हणून, मी त्या व्यवस्थेचा प्रमुख म्हणून म्हणतोय. बरोबर. मला व्यक्तिगत त्याचं कुठलंही श्रेय घ्यायचं नाही. पण ज्यावेळेला तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणता, पालक म्हणता, त्यावेळेला मला केंद्र सरकार म्हणून याच्यामध्ये खूप गोष्टी करता आल्या. मोदीजींचं त्याला खूप पाठबळ मिळालं. मोदीजी, केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंजींच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना पुण्याला 24/7 पाणी पुरवठा योजना आपल्याला देवेंच्या काळात मिळाली. चांदणी चौकासारख्याच्या मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला 250 कोटी रुपये भूसंपादनासाठी त्यांच्या माध्यमातून खूप काम झालं. मला असं वाटतं की मी कार्यकर्ता म्हणून खूप समाधानी आहे की मला या शहरासाठी जी जबाबदारी दिली गेली त्याला मला न्याय देता आला. निश्चितच. महापौर पदाच्या काळामध्ये पुण्याच्या शेर्पेचा एक तुरा रोवला गेला, तो म्हणजे ग्लोबल मेयर्स चॅलेंज हे जे होतं त्याच्यात पुण्याला 50 शहरांमध्ये स्थान मिळालं. तर त्यावेळेला तुम्ही काय योजना आखली होती की ज्याच्यामुळे पुण्याला हे स्थान मिळालं? त्याच्यात ब्लूमबर्ग नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून ही जगभरातल्या जवळजवळ 699 शहरांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. 699 शहर. आणि या 699 शहरांमधनं पहिल्या 50 शहराची, जगातल्या पहिल्या 50 शहरांमध्ये आपली निवड झाली. कारण ती स्पर्धा अशी होती की कोविडच्या या सगळ्या काळामध्ये, कोविडचा काळ, एकतर त्या काळातलं तुम्ही महापालिका म्हणून, तिथली लोकल अथॉरिटी म्हणून तुम्ही केलेलं काम, बरोबर, प्लस या काळात तुम्ही काही नव्यानं काही केलं आहे का, काही इनोव्हेटिव्ह तुम्ही काही या शहराच्या भविष्याचा विचार करून काही योजना केली आहे का, हे आज चालू असताना त्याच्यामध्ये मला आठवतं की आम्ही कोविडचा तर सामना करतोच होतो आपण, पण त्यावेळेला आम्ही EVसाठी खूप काम केलं. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आपण खूप काम केलं. म्हणजे त्याची दखल, म्हणजे या शहराचा आपल्याला जर भविष्याचा विचार केला तर या शहराचं हवामान हे जर आम्हाला भविष्यासाठी जर चांगलं करायचं आहे, बरोबर, प्रदूषणमुक्त करायचं आहे, याचा सगळा विचार करता आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलवरती खूप जोर दिला. आपल्या PMPMLच्या ताफ्यात मोठ्या संख्येने बसेस, इलेक्ट्रिक बसेस आपण आणल्या. आपण महानगरपालिकेच्या अनेक व्यवस्थेमध्ये EVवरती काम केलं. एक स्वतंत्र सेल निर्माण केला. बरोबर. त्याला एक वेगळे अधिकारी, नोडल ऑफिसर घेऊन त्याला एक वेगळी सिस्टीम लावून दिली. त्यामुळे कोविडचा सामना करत असताना एखाद्या महानगरानं, एखाद्या मोठ्या शहरानं इनोव्हेटिव्ह असं काही जर काम केलं असेल
तर त्यासाठी म्हणून या पद्धतीची एक रचना होती. ब्लूमबर्ग नावाच्या संस्थेने, जी UK आहे, बरोबर, त्या संस्थेनं दरवर्षी असा कार्यक्रम करतात. त्यासाठी जगातल्या टॉप 50 म्हणजे त्याच्यामध्ये सगळी शहरं होती. लंडन होतं, पॅरिस होतं, सगळ्या देशातल्या 699 शहरांचा समावेश होता. बरोबर. आणि मला त्याचं समाधान वाटतं की एक टीमवर्क म्हणून महापालिका जे काम करत होते, कोविडचा सामना करताना एक पुण्याची नव्यानं एक दिशा, जी पुढची भविष्य आहे, आणि खचून न जाता पुढे जाण्याची अगदी वृत्ती आपण दाखवली. असा तो त्याच्यामधला एक संदर्भ होता आणि त्यासाठी तो पुरस्कार आपल्याला होता. महापौर पदानंतर तुम्हाला थेट लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि पुणेकरांनी आपला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संसदेमध्ये पाठवलं. यानंतर तुमचं एक, मला असं वाटतं की त्रिसूत्री कारभार सुरू करायची वेळ आली. एक म्हणजे पुण्याचं प्रतिनिधित्व तुम्ही संसदेत करताय म्हणून पुण्याचे खासदार म्हणूनही पुण्यासाठी काही बघणं, त्यानंतर नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून त्याही खात्याकडे बघणं आणि सहकार खात्याकडे बघणं. मला टप्प्याटप्प्याने तुम्हाला विचारायचं की अशा वेळेला मग पुण्यासाठी आता भविष्यासाठी म्हणून तुम्ही एक पुण्याचे खासदार म्हणून काय योजना आखता आहात, काय योजना तुमच्या डोळ्यासमोर आहेत? मी जिथून येतो, जिथल्या नागरिकांनी मला प्रतिनिधी केलं आणि पाठवलं, त्या माझ्या पुणे शहराचा विचार करताना, बरोबर, किंवा देशाचा विचार करताना माझ्या राज्याचा विचार, शहर, राज्य आणि मग देश, असा शेवटी प्राधान्य राहणारच आहे. पण हे करत असताना शेवटी मी आज देशाचं काम पाहणार, पण माझ्या पुण्याकडे दुर्लक्ष होणार नाही, माझ्या राज्याकडे दुर्लक्ष होणार नाही, ही भावना तर निश्चितपणे आहे. दोन्ही खात्याचा विचार करता, एक तर पुण्यामध्ये आत्ताचं विमानतळ आहे, हो, त्या विमानतळाच्या आमच्या रनवे एक्सपान्शनचा आम्ही विचार करतो. त्यासाठी भूसंपादन, सर्वेज याच्यावरती खूप युद्धपातळीवर आत्ता काम चालू आहे, कारण पुण्याला ती गरज आहे. हो, आज 60 लाख लोकसंख्या झाली आमची. आम्हाला जर जगाच्या नकाशावरती पुण्याचं आमचं एक वेगळं स्थान आहे, तर आम्हाला ते जर अजून चांगलं करायचं आहे, आम्हाला त्याच्यामध्ये पुण्याची एक ग्लोबली आम्हाला जर पुण्याची नव्यानं ओळख करून देते, आम्हाला एअरपोर्ट आमचं स्वतंत्र हे इतकं सक्षम पाहिजे की आज आम्हाला देशांतर्गत सेवा असेल किंवा विदेशांमधली सेवा असेल, विमानसेवा, ही पुण्यासाठी अत्यंत सक्षम करणं गरजेचं आहे. त्यासाठी खूप आम्ही काम करतो आहे. बरोबर. नव्यानं एक टर्मिनल आपलं झालं, त्या टर्मिनलच्या काही अडचणी होत्या, तांत्रिक गोष्टी होत्या, त्याला उशीर लागणार होता. त्या ताबडतोब मंत्री म्हणून जेव्हा मी पदभार स्वीकारला, ताबडतोब आपण त्याच्या मागे लागलो. आज नव्यानं आपलं टर्मिनल इतकं सुंदर झालं आहे, हो, त्याचं प्रत्यक्षात ऑपरेशन सुरू झालं, काम सुरू झालं, लोक खूप खुश आहेत. यासोबतच पुरंदरच्या विमानतळाकडे माझं लक्ष आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं, त्याच्यावरती काम करतो आहे. नवी मुंबईचं आपलं पुण्यासाठीचं उपयोगाला येणारं राज्य म्हणून विचार करता, हो, नवी मुंबईच्या विमानतळाचं लवकरात लवकर ते पूर्ण कसं होईल याचा विचार आम्ही करतो आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये तिथे भेट दिली, जाऊन आढावा केला आहे, त्याच्यावरती काम करतो आहे. वर्षभराच्या आत नवी मुंबईचं विमानतळ सुरू होईल. बरं, देशांतर्गत तर सेवा सुरूच राहील, त्याच्यासाठी काय करता येईल हे मी मगाशी बोललोच. पण उडान ही जी काय आपली योजना आहे, हो, हो, कमी अंतराची शहरं एकमेकाला जोडणं, बरोबर, यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्यातल्या आपल्या जेवढ्या काही मोठी शहरं आहेत, जिल्हे आहेत, त्यांना एकमेकाशी जोडण्यासाठी उडान योजनेच्या अंतर्गत नव्यानं अधिक सेवा आपल्याला कशी देता येईल यासाठीचा आमचा विचार सुरू आहे. मग सोलापूर आहे, जळगाव आहे, नांदेड आहे, अजून अशी किती नवीन विमानतळ, अमरावती आहे. मला असं वाटतं की याच्यात आपण खूप काम करतो. आता प्रत्येक स्टेज वेगळी आहे. बरोबर, काही ठिकाणी प्रस्ताव आहेत, काही ठिकाणी प्रत्यक्षात काम चालू आहे, काही ठिकाणी पूर्णत्वाकडे आलेत, काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणी राहिल्यात म्हणून चालू होत नाही. अशा अनेक स्टेजेस आहेत. बरोबर, ते करतोच आहे आपण, त्याच्यामध्ये काही हे नाही. मी प्राधान्यानं माझ्या या राज्यातली विमानसेवा अंतर्गत एकमेकाला जोडण्यासाठी खूप काम करतो आहे आपण. त्यामुळे त्याचा रिझल्ट आपल्याला काही दिवसानंतर हळूहळू दिसायला सुरुवात होईल. हे सगळं करत असताना नव्यानं सी प्लेन्सच्या गाईडलाईन्स आल्या आमच्या, त्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. म्हणजे महाराष्ट्राला नैसर्गिक एक समुद्र तट आहे, समुद्र किनारा आपल्याला लाभला, तिथे आपल्याला सागरी वाहतूक, विमान वाहतूक कशी वाढवता येईल याचा विचार आपण आत्ता करतो आहे. बघा, मागच्या 10 वर्षात या देशात मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण या क्षेत्राचा विचार करतो, नव्यानं या देशात 75 विमानतळ तयार झाले, नव्यानं गेल्या 10 वर्षात. हो, हो, आणि नव्यानं 469 हवाई मार्ग तयार झाले. 2047चा जेव्हा मोदीजी विचार करतात की विकसित भारताचा संकल्प करतात, त्यावेळेला विशेषतः माझ्या या मंत्रालयाचा विचार करताना देशात 2047 साली 400 विमानतळ असतील आपली, जी जगात सगळ्यात जास्त असतील. 1000 नवीन एअरक्राफ्ट्स येतील. असा इतका मोठा विचार या क्षेत्राचा, भविष्याचा विचार मोदीजींनी केला. त्यामुळे मला त्या
क्षेत्रात मला त्या मिनिस्ट्रीमध्ये काम करताना मी त्याच्यात माझं पुणे पाहतो, माझं राज्य पाहतो, बरोबर, माझा देशही पाहतो. बरोबर. त्यामुळे मी ते काम तर निश्चितपणे जे दिलं ते चांगल्या पद्धतीने करायचा विचार करतो. सहकार खातं हे अतिशय महत्त्वाचं खातं, त्याचं राज्यमंत्रीपद हे आपल्याकडे आहे. तर एकंदर सहकार हा क्षेत्र जे आहे त्याच्यात महाराष्ट्र आणि भारत, तर याकडे तुम्ही कसं बघता? किती काम करणं बाकी आहे अजून? मनापासून खूप समाधान वाटलं, आनंद वाटला की मला सहकार म्हणून त्या ठिकाणी मंत्री म्हणून सहकारात काम करायला मिळतं आहे. बरं. का तर स्वतः एका शेतकरी कुटुंबातून मी येतो. हो. महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्याच्यातून मी जातो तिथे तर देशामध्ये सर्वाधिक सहकाराचं जाळं, सहकाराची पंढरी काय तर महाराष्ट्र आहे. खरं आहे. आज महाराष्ट्रातल्या 50% अधिक लोकसंख्या ही थेट सहकाराशी जोडली गेलेली आहे. बरोबर. माझा ग्रामीण महाराष्ट्र जो आहे, शहरी असेल किंवा ग्रामीण असेल, यातला प्रत्येक शेतकरी जो आहे तो सहकाराशी जोडला आहे. बरं. तो गावातल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीशी जोडला आहे, तो गावातल्या डेअरीशी जोडला आहे, तो साखर कारखान्याशी जोडला आहे, तो पतसंस्थेशी जोडला आहे. आणि हे काम मला असं वाटतं की आत्ता मला मिळालं. तर माझ्या राज्यातलं सहकार हे देशातलं सर्वाधिक अत्यंत विस्तृत आणि मोठ्या प्रमाणावरती असलेलं सहकार आहे. बरोबर. आणि तिथं मला काम करायला मिळतं. मला खूप त्याचं समाधान वाटतं. माननीय अमितभाई शाहसारख्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मार्गदर्शनाखाली मला तिथं काम करायला मिळतं. एक तर ते दडपणसुद्धा आहे आणि एक समाधान पण आहे. दडपण शेवटी आणि संधी पण आहे. समाधान त्या दृष्टीने मी संधी यासाठी समाधान की खूप शिकायला मिळेल, आता खूप काम करायला मिळेल. माझ्या राज्यातलं सहकाराकडून समृद्धीकडे हे जेव्हा आपण म्हणतो, हे ब्रीद वाक्य, तेव्हा माझं राज्याचं तरी पण या देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था जर आम्हाला सक्षम करायची असेल, प्रधानमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती 5व्या अर्थव्यवस्थेवरती आपण आता आलो, ते 3ऱ्या अर्थव्यवस्थेवरती आम्हाला जर यायचं आहे, तर त्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे मला असं वाटतं. आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून खूप काम करता येईल. महाराष्ट्रातला साखर उद्योग हा वाचला पाहिजे, सहकारी साखर कारखाने वाचले पाहिजेत. का तर ते सहकारी आहेत, लोकांचं आहे ते. बरोबर. लोक त्याच्यामध्ये स्वतः सभासद म्हणा, भाग भांडवलदार स्वतः, तर हे जगलं पाहिजे, हे वाढलं पाहिजे. महाराष्ट्राला मागच्या 2 वर्षामध्ये 7,500 कोटी रुपये साखर कारखान्यासाठीचं कर्ज हे केंद्र सरकारकडनं, सहकार मंत्रालयाकडनं आमच्याकडनं दिलं गेलं. आज राज्यातल्या सूतगिरणी, राज्यातल्या जिल्हा बँक, राज्य सहकारी बँक यासुद्धा भविष्यात आम्हाला सक्षम करायच्या. देशातल्या गावातली विविध कार्यकारी सेवा सोसायटी बघा, त्या गावातल्या लोकांशी दैनंदिन त्यांच्या जीवनाशी जोडलं आहे. आज तुम्हाला फर्टिलायझर घ्यायचं असेल, तुम्हाला छोटे छोटे कर्ज घ्यायचं असतील, शेतीसाठी अवजारं घ्यायची असतील, तर त्या संस्थेतनं तुम्हाला कर्ज मिळतं. बरोबर. जिल्हा बँकेच्या माध्यमातून तिथे कर्ज दिलं जातं, तो कर्ज खाली दिलं जातं. आमचा उद्देश आहे की या राज्यातल्या नाही देशातल्या जिल्हा बँका सक्षम करणं. बरोबर. राज्यातल्या राज्य सहकारी बँका, शिखर बँका सक्षम करणं. मग आमचा शेतकरी खाली सक्षम होईल, आमचा सहकार समृद्ध होईल. आज म्हणून गावातल्या विविध कार्यकारी सोसायटीला ताकद देणं आणि म्हणून केवळ त्यांनी कर्ज देणे पण त्यांची भूमिका नाही आता ठेवायची. इथून पुढं आमची जर गावातली आमची सोसायटी, सेवा सोसायटी जी आहे ती जर आम्ही सक्षम केली तर त्या गावातला शेतकरी समृद्ध होणार आहे, तो समृद्ध होणार आहे. म्हणून या पॅक्स ज्याला म्हणतो आपण सेवा सोसायटी, त्याला अधिक सक्षम करण्यासाठी खूप काही गोष्टी आम्ही देतोय. खूप काही म्हणजे त्या सेवा सोसायटीच्या माध्यमातून आता पेट्रोल पंपसुद्धा चालू आहेत. त्या सेवा सोसायटीला आम्ही CNG गॅस असले त्या CNGच्या पंपाची सुद्धा आम्ही आता परमिशन देतोय. CSC सेंटर आम्ही त्याच्या माध्यमातून चालवतोय. त्याच्या माध्यमातून आम्हाला भविष्यामध्ये रेल्वे बुकिंग, तिकीट्स बुकिंग, एअर तिकीट्स बुकिंग असतील, या सेवा आम्ही चालू करतोय. त्या माध्यमातून, त्या सेवा सोसायटीच्या माध्यमातून जे उत्पन्न त्यांचं वाढवण्यासाठी जे जे काय देता येईल आम्ही सहकाराच्या माध्यमातून त्यांना ताकद देतोय. आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठीचं सगळ्यात मोठं माध्यम त्या गावातली सोसायटी आहे. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही पुढचं धोरण आमचं की या देशात आता 1 लाख सोसायटी आहेत. आम्हाला त्या अजून 2 लाख वाढवायच्यात. पुढच्या 5 वर्षात आमचा संकल्प की या देशामध्ये गाव पातळीवरती, मग डेअरीच्या स्वरूपात असेल, फिशरीच्या स्वरूपात असेल, किंवा विविध कार्यकारी सेवा सोसायटी,
आम्ही 2 लाख नव्या संस्था उभं करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं. सेवा आणि सहकार्याचं जाळं विस्तारण्याचा हा अगदी. सगळा प्रयत्न आहे. अगदी. मुरलीधरजी, राजकारणामध्ये पुढचं तुमचं स्वप्न काय आहे, की काय तुमच्या हातात असेल म्हणजे जास्त आणखीन तुम्हाला तुमच्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या दिलेल्या कामाला, दिलेल्या जबाबदारीला न्याय देणं, हे तर पहिलं ठेवलं पाहिजे. स्वप्न तर काय कुठं थांबत नसतात माणसाची. बरोबर. पण मला असं वाटतं की मला नवीन जबाबदारी, मला ह्याच्यात शिकायचं आहे. मुळात मला शिकायचं आहे. दिल्ली समजून घ्यायची, मला दिल्लीचं कामकाज समजून घ्यायचं आहे. मला 2 खाती दिलीत, मला ते काम करायचं आहे. त्यामुळे आता तरी काही नव्यानं स्वप्न नाही. आता दिलंय तेच काम करायचं आहे आणि त्याला न्याय द्यायचा आहे. शेवटी स्वप्न पाहणं आणि प्रत्यक्षात संधी मिळणं याच्यात खूप अंतर आहे. त्यामुळे संधी योग्य वेळेला वाटलं, योग्य तुमचं मेरिट पाहून तुम्हाला माझी संघटनेत अशी, मी तुम्हाला म्हटलं की सर्व मला माहिती पण नाही. मी उलट मागे वळून पाहताना जेव्हा मी पाहतो हा सगळा प्रवास, पुण्यासारख्या शहराचा मी प्रथम नागरिक होणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आहे, मोठी गोष्ट आहे. तिथेच समाधानी आहे खूप मी. हे तर मला ॲडिशन मिळत चाललं आहे आता. हे अधिकचं आहे. त्यामुळे मला स्वप्न फार नाहीत, पण जे देतील ते मी प्रामाणिकपणे काम करेल. कार्यकर्त्याला दिलेल्या कामाचं, त्यांनी केलेल्या कामाचं चीज माझ्या संघटनेत होतं, माझ्या पक्षात होतं. मान्य मोदीजी आहेत, मान्य अमितभाई आहेत, मान्य नड्डाजी आहेत, मान्य देवेंजी आहेत. मला असं वाटतं की या नेत्यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची पारख आहे, ते पाहत असतात. योग्य वेळेला जर मी चांगलं काम केलं तर चांगली स्थिती, ही काय वाईट, मला ह्याच्यातच खूप काम करायचं. खूप व्यस्त तुमचा असा हा कार्यक्रम आहे, सगळा जबाबदाऱ्या वाढत चालल्या आहेत. तर कधीतरी कुटुंबाबरोबर छान ट्रिपला जाता आलं आहे, थोडा मोकळा वेळ मिळाला आहे, अशी स्वप्न पडतात का? किंवा असा विरंगुळ्याचे क्षण तुम्ही काय शोधता असं मी म्हणेन. मी म्हणाल तसं 30 वर्ष मी खरं तर वाहून घेतलं असंच झालं आहे. मुलीसुद्धा लहानाच्या मोठ्या कधी झाल्या कळलं नाही. कुटुंबाला जितका वेळ द्यायला पाहिजे तेवढा नाही देता आला. हे आत्तापर्यंत झालं. आता तर अजून अवघड झालं. त्यामुळे कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, कुटुंबाबरोबर काही वेळ घालवला पाहिजे, निवांतपणा असला पाहिजे, हे वाटणं. आणि प्रत्यक्षात आता किती ते येईल प्रत्यक्षात हे मला माहीत नाही, पण ती भावना आहेच आहे. पण मला असं वाटतं की मी मागाशी म्हणाल तसं, तुम्ही एका दिशेने निघालायत आता, कर्तव्य आणि भावना, हे तुम्हाला आता याची सांगड घालावी लागेल. फार काही या कप्प्याला इथं फार ओपन करून घेतलं तर मग तुम्हाला दुसरं काम करणं अवघड जाईल, जे दिलंय ते. तुम्ही साधारण रमलात ते सगळे मैदानी खेळांमध्ये रमलात. या मैदानी खेळांमध्ये जे डावपेच असतात ते तुम्हाला राजकारणात कधी उपयोगी पडले? नाही, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पण मला असं वाटतं की राजकारणातले डावपेच हे तुम्हाला ठरवून नाही करतायत, तुम्हाला जे वेळ प्रसंगी जसं जमेल तसं ते. आणि डावपेच म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही काही ठरवायला लागत नाही, ते नॅचरली तुम्हाला करावं लागतं, घडत जातं. खेळातला डावपेच हा वेगळा विषय, त्याला खूप अभ्यास करावा लागतो, खूप सराव करावा लागतो, तुम्हाला आत्मसात करण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. आणि ते मला असं वाटतं की ते आणि हे पूर्ण वेगळं आहे. ते वेगळं क्षेत्र, हे वेगळं क्षेत्र आहे. पण मी कधी म्हणेन की खेळ हा जास्त आवडतो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 15 ऑगस्टला आपल्या लाल किल्ल्यावरून देशातल्या 1 लाख अशा तरुणांना आवाहन केलेलं आहे की ज्यांचे काही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. तर अशा ह्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जे तरुण राजकारणामध्ये येऊ इच्छित आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय उपदेश कराल? मला असं वाटतं की मी जेव्हा स्वतःकडे पाहतो की कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना जे एक सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत प्रवास करू शकतो, तर हे सहज शक्य आहे. सहज शक्य आहे, काहीच अडचण नाही, अवघड काही नाही आहे. आज राजकारणाकडे पाहायचा दृष्टिकोन, राजकारण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा बदलत चालला, चांगला होत चालला. का तर मोदींसारखं नेतृत्व या देशाला मिळालं. मोदीजींसारखं नेतृत्व जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा स्वाभाविकपणे या देशाचा, देशाच्या भविष्याचा, देशाच्या विकासाचा, जगात संपूर्ण विश्वामध्ये देशाच्या आमच्या स्थानाचा, देशाच्या महासत्ता म्हणून पाहण्याचा आमचं सगळे विचार बदलून गेले बघा आता. मोदीजींची अपेक्षा हीच आहे की राजकारणात कोणीतरी म्हणून त्याचा मुलगा आला, त्याचा भाऊ आला, त्याची बायको आली, तर ते काही मेरिट मी म्हणत नाही, मला कुणाला दोष नाही द्यायचा, असतात कॅलिबर तेवढे आहेत, कॅलिबर लोक करतात. पण अशी मंडळी आली पाहिजेत की स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या ताकदीवरती समाजामध्ये स्थान निर्माण होईल. मग स्थानिक स्वराज्य संस्था आहे, विधानसभा आहे, लोकसभा आहे, कुठे या पण या,
मला असं वाटतं की समाज बदलवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला ती संधी आता मोदीजींच्या माध्यमातून मिळू शकते. हा संदेश कदाचित मोदीजींना द्यायचा आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातला, राजकीय पार्श्वभूमी नसलेला, पण त्याचा अभ्यास आहे, त्याला ज्ञान आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली अभ्यासू मुलं बरोबर खरं तर आज हा देश घडवायचा, समाज घडवायचा म्हणून पुढं आलं पाहिजे. त्याला करिअर आहे ना, नाही कसं बरोबर. आपण करिअर म्हणून पाहतो, इंजिनिअरिंग पाहतो, मेडिकल पाहतो, मॅनेजमेंट पाहतो, पण मला असं वाटतं की आजच्या तरुणांनी हे पाहिलं पाहिजे की माझं या देशाच्या विकासामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन काय असेल, आपला हातभारी असणार, माझं योगदान काय असेल, असा विचार करायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं मोदीजींनी हे आवाहन केलं आहे, त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं, संधी मिळेल. नाही तर मानसिकता काय झाली, अरे मी राजकारणात येऊन काय करू. बरोबर. तिथे तर प्रस्थापित लोक बसली आहेत, ते त्यांच्या मुलाला आणतील, त्याच्या भावाला आणतील, बायकोला आणतील, माझं कधी संधी मिळेल. बरोबर. ही एक भावना की 1,00,000 युवक हवेत त्यांना. बरोबर. देशाचं भविष्य, कारण जो त्या परिस्थितीतून येतो ना त्याला जाणीव असते. बरोबर. आणि तो तसा विचार करतो. त्यामुळे मला घरचं कोणीतरी म्हणून मला दिलं आहे, जसं काय आमचं हे दिलेलं आहे, जसं काही संस्थानासारखं की ते आहे म्हणून मला गादी चालवायची. बरोबर. तर मुळात हीच कल्पना मोदीजींना आता नको आहे. मोदीजींच्या कल्पनेतला भविष्यातला भारत 2047चा विकसित भारत म्हणून त्यांना पाहायचा आहे. बरोबर. त्यांना असं वाटतं की या 1,00,000 युवकांसमवेत मी अधिक लवकर, अधिक चांगल्या पद्धतीने विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू शकतो. म्हणून मी आवाहन करेन की तरुणांना, युवकांना, आपण राजकारणात या, आपण देशाच्या विकासात या, देशाच्या भविष्यासाठी आपलं योगदान हवं आहे. मोदीजींना प्रतिसाद द्या. मला असं वाटतं मुरलीधरजी, ज्या पद्धतीने सरकारचं काम चालू आहे, सरकार ही स्वप्न आता सत्यात कशी उतरवता येतील या दृष्टीने जनतेला स्वप्न देत आहेत आणि अशी मोठी मोठी स्वप्न बघावीत म्हणून मोदीजीही प्रयत्नरत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं मंत्रिमंडळच तसं प्रयत्नरत आहे. त्यामुळे जनता मोठी मोठी स्वप्न बघते आणि तुमच्या माध्यमातून ही स्वप्न नक्कीच पूर्ण होतील आणि कदाचित जनतेच्या स्वप्नांमध्ये तुम्हालाही आणखीन एखाद्या वेगळ्या पदावर, उच्च पदावर अजून बघण्याचीही स्वप्न ही जनतेने पाहिलेली असतील, तीही पूर्ण होत, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्याही पूर्ण होत आणि तुमच्या हातून पुण्यासाठी आणि भारतासाठी तुम्हाला जी खाती दिलेली आहेत त्याच्यातही भरघोस असं काम हो, अशा सदिच्छेसह आज मी तुमचा इथे निरोप घेतोय. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळातनं इतकं छान वेळ दिला, दिलखुलास गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.